बर्ड फ्लूमुळे नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला। त्यानंतर खबरदारी म्हणून नागपूर जिल्ह्यातील प्राणी संग्रहालयामध्ये वाघांना चिकन देण्यावर बंदी आणण्यात आलेली आहे। महाराजबाग प्राणी संग्रहालयामध्ये देखील जे वाघ आहे त्यांना सध्या चिकनचं खाद्य देणं बंद झालेलं आहे। आपल्यासोबत या महाराजबाग प्राणी संग्रहालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी एस बावस्कर सर, आपण त्यांना विचारूया। सर, सध्या आपल्याकडे किती वाघ आहे, किती बिबट आहे आणि चिकन देण्यावर बंदीचं कारण काय? वाघ आपण जे वन्य प्राणी आहेत ना त्यांना आपण निसर्गाशी मिळतं जुळतं ते जे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात जे खाद्य असतं ते देत असतो। तसंही वाघ कधीही कोणता जनरली पक्षी वगैरे खात नाही, म्हणून मग वाघाला तर कधी आपण चिकन देतच नाही। पण बिबट झाले किंवा कोल्हे झाले, हे छोटे जे प्राणी आहेत ते कधी कधी पक्षाची शिकार करतात, त्या हिशोबाने आपल्याकडेही चिकन सुरू होतं। आपल्याकडे कोणतेही सध्या प्राण्यामध्ये आजाराचे किंवा बर्ड फ्लूचे कोणतेही लक्षण नाही आहे, तरीही आपण खबरदारी म्हणून सध्याचं चिकन आपल्याकडे जे येत होतं ते बंद केलेलं आहे। खाण्यामधनं म्हणजे चिकन खाण्यामधनं एक धोका आहे का बर्ड फ्लूची लागण होण्याचा? जर ते चिकन जिथून येतं आहे तिथं जर त्याचं इन्फेक्शन असेल तर मग ते ॲज अ कॅरियर किंवा जर तो पक्षी इन्फेक्शनमुळे मेलेला असेल तर मग त्याची लागण होण्याचे चान्सेस आहेत। तर कधीपासून ही खबरदारी घेतली जाते आणि काही चेंजेस केले आहारामध्ये? मग चेंजेस तर मग आपण त्याच्याऐवजी आपण बफेलो बीफ घेतो आहे आणि चिकन बंद करून टाकलं। इतर काही इतर औषधं सोबत? हा सीझन तसा हेल्दी सीझन आहे, त्याच्यामुळे आपण खूप काही काळजी घेण्याची गरज नसते। हिवाळ्यामध्ये खाऊन पिऊन खुश असतात जनावरं, तरी रेग्युलर जे मेडिसिन आणि हे आहेत विटॅमिन्स सप्लिमेंट वगैरे ते आपले रेग्युलर चालू असतात। बाकी राहिला विषय ह्या रोगापासून प्रतिकार करण्याचा, तर आपण सॅनिटायझेशन तर आपली डेली रूटीन प्रॅक्टिस आहे आणि डिसइन्फेक्शनही आपण दर महिन्यातून एकदा करतोच आहो। पण त्याच्यासोबतच आता हे मधातच आउटब्रेक झाला म्हणून मग आपण आता दर 2 दिवसानंतर पुन्हा आपण डिसइन्फेक्शन चालू केलेलं आहे। नागपूरमध्ये वनमंत्र्यांनी या संदर्भात माहिती दिली होती की गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये वाघाचा आणि बिबट्याचा मृत्यू झाला, त्याचं प्राथमिक कारण त्यांच्या आहारामध्ये चिकनचा पुरवठा हे सांगितलं गेलं। त्यामुळे महाराजबाग प्राणी संग्रहालयाने खबरदारी म्हणून ही उपाययोजना केलेली आहे आणि इथे असणारे बिबट असेल किंवा इतर जे प्राणी ज्यांना चिकन दिलं जातं ते पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।